नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी. तर त्यासाठी इथे मी 10-12 भेंडी घेतलेली आहेत आणि ते दोन्ही साईडनं कट करून असं मधनं एक काप करून घेतलेला आहे मी. आणि मसाल्यासाठी घेतलेला आहे मी इथं 1 चमचा खोबरं बारीक करून घेतलेला आहे, 2 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे सगळं मिश्रण ह्यामध्ये भेंडीमध्ये भरून घेऊया. हे आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे भेंडी जर मोठी असेल तर आपण त्याचे 2 काप करून घ्यायचे. तर ते मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे, कारण हे थोडंसं ओलं झालं म्हणजे छान भेंडीमध्ये स्टफिंग होईल. तर हे आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आपल्याला भेंडीमध्ये. तुम्हाला जर काय चमचमीत खायचं असेल तर ही भरली भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे सगळ्या भेंडी आपल्याला भरून घ्यायचेत. आपली भेंडी भरून झाली. मी इथं गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान तडतरल्यानंतर आता आपल्याला यामध्ये भेंडी टाकून घ्यायचे. तर सगळ्या भेंडी टाकून झालेत. एक 2-3 मिनिटं आपल्याला हे बारीक गॅसवर वाफवून घ्यायचे भेंडी झाकण ठेवून. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आता आपल्याला परत एकदा असं पलटी करून आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आता एकदा तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. तर तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडी भरलेली भेंडी तयार आहे. वरणाबरोबर किंवा कोणत्या भाजीबरोबर तोंडी लावायला छान लागते भरली भेंडी. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.